पंचांच्या अगदी उजव्या बाजूने गोलंदाज तयार झालाय. दोस्ती चषक 2026 स्ट्राईक एंडवरती एक जबरदस्त फलंदाज. मागच्या मॅच मध्ये षटकारानं त्यानं स्वतःचं अकाउंट खुलं केलं होतं. शुभम साठी भन्नाट वेगानं टाकलेला चेंडू ऑफस्टंपच्या लाईन मध्ये तिखट गोलंदाजीचा मारा या क्षणाला पाहायला मिळतोय. पनवेल मस्जिद मोहल्ला असंगम मैदानाच्या आत गोलंदाजी करताना डॉट चेंडूचा इशारा येतोय. बराच दूरवरचा प्रवास करून आम्ही इथे आलोय. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. गोलंदाजावरती थोडासा आक्षेप आलाय. तिसरे पंच आता नक्कीच पाहतील. थर्ड अंपायर चेक करतील. तिसरे पंच आता ऑन स्क्रीन वरती. मॅच चालू ठेवा. बॉल चेक केला जाईल. फुलटॉस चेंडू आणि या चेंडूवरती मिड विकेट निवडलाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये या चेंडूला आपण बघतोय काय जबरदस्त अडवला. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं. चांगल्या पद्धतीनं प्रॉपर क्षेत्ररक्षण तर झाले पण आता चेक केलं जाईल पुन्हा एकदा ऑन स्क्रीन वरती. हा चेंडू मैदानाच्या आत अडवलाय की बाहेर हे ऑन स्क्रीन वरती चेक केलं जाईल. जम्प करून चेंडू अडवलाय. सेफ चेंडू मात्र पाहायला मिळतोय. धावा काउंट केल्या जातील. टोटल 2. भन्नाट वेगानं हा चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवरती वेग जास्त होता. टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या दिशेनं चेंडूनं जरळ वळण घेतलं पण असं वाटतंय की बॅटरचा आत्मविश्वास मात्र या चेंडूवरती भन्नाट होता. पण येणाऱ्या चेंडूवरती आता जोरदार हाणामारी होणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. जाईद गोलंदाजी मार्कवरती आहे. 3 चेंडू त्यांना आता पण झेप गोलंदाजी मार्कवरती आहे. चेंडू हवेमध्ये. इथे मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. मिडॉन मध्ये टिपलाय झेल. जर्सी क्रमांक 46 मुज्जून टिपलाय झेल आणि संपलाय शुभम या बॅटरचा खेळ. डीजे नेक्स्ट बॅटर धीरज मैदानाच्या आत दाखल होतोय. चौथ्या चेंडूवरती पहिला झटका दिला गेला टीम देवळोली संघाला. एक मोठा फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलाय. शुभम. धीरज आला. या चेंडूवरती वेगानं मात्र चेंडू हाताळला गेला. अपील देखील झाली. पंच सांगतात लेग बाईटच्या माध्यमातून सिंगल येते. एक या धावसंख्येच्या मदतीनं स्कोरगडवरती वाढ होईल. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशाही येणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये एक धावाला, राजकारणामध्ये एक मताला आणि परीक्षेत पास होण्यासाठी एक गुणांना बरंचसं महत्व आहे आणि ते महत्व या चेंडूवरती एका धावेनं दिलं गेलं. 3 धावा आता स्कोरगडवरती नोंद आहेत. आडव्या बॅटनं खेळायचा होता पण बॅटची कडा घेऊन हा चेंडू जातोय गलीमध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतोय. तिथून फेक मात्र झाली. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये आणि हा भाई 3च काढल्या. चेक करणं गेलं. एवढं टेन्शन घेऊ नका. सगळं व्यवस्थित चालू आहे. सहा धावा स्कोरगडवरती लागल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटच्या चेंडूवरती 3 धावा आल्यामुळे
इथे मात्र थोडस टेन्शन वातावरण पाहायला मिळतं इथे देवळी संघाच्या खेम्यामध्ये. पण आता येणाऱ्या 2 षटकामध्ये वेगानं धावा कराव्या लागणार. स्ट्राईक एंडवरती छोटा पॅक बडा धमाका तुषार आणि नॉन स्ट्राईक एंडवरती धीरज. गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज इस्माईल. पॉइंट मध्ये या चेंडूला खेळलाय. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. आज मजा येते या व्यासपीठावरती. दोस्ती चषक 2026 आणि दोस्तीमध्ये जर कुस्ती झाली नाही तर मजा येत नाही. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. 7 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडूला खेळलाय. ज्या फटक्याची गरज होती तो फटका आलाय. सीमारेषा पार या चेंडूवरती पाहायला मिळतोय. फटक्यामध्ये होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. वादा तो कियाय मुफीदनं मुनीरनं या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा पुढे नेण्याचा. पण आता आसिफ भाईंचा निर्णय काय येतोय याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आसिफ सय्यद, इरफान भाई, दानिश खोत यांच्यावरती खास लक्ष असेल. वेगानं बॅट फिरवली गेली. सिंगल आली. 1 या धावसंख्येच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. दानिश खोत यांचा चेहरा जेव्हा मी ऑन स्क्रीन वरती पाहतो ना तेव्हा वेगळा लुक त्यांचं पाहायला मिळतं मला. एक चांगले क्वालिटीदार पंच आहेत ते. बराच एक्सपिरियन्स त्यांच्याकडे. पण पहिल्या दिवशी काय लाजवाब कामगिरी त्यांनी केली या स्पर्धेमध्ये पहिल्या रात्रीमध्ये. ऑफस्टमच्या लाईन मध्ये भन्नाट वेगानं चेंडू पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. वेग या चेंडूवरती जास्त होता. उत्तर बॅटरकडे नव्हतं पण उत्तर निर्माण करावं लागणार. 14 या आकड्यावरती 1 गडी मात्र बाद झालाय. शांत वातावरण, क्रिकेटला साजेशी ही खेळपट्टी आणि क्रीडा नगरी देखील जबरदस्त. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. शॉट काऊ कॉर्नरच्या दिशेनं मारलेला फटका होता. लोंगान क्षेत्रामध्ये येऊन या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकानं जरूर केला. पुन्हा मिळाल्या ते या चेंडूवरती 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीनं आता 16 धावसंख्येची नोंद. पुन्हा एकदा खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. षटक क्रमांक 2 पूर्ण झाले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीनं 1 बाद, 16 धावसंख्येची नोंद. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. तोडफोड मार धाडवलं हे षटक आणि या षटकामध्ये आता पनवेल मोहल्ला संघाच्या माध्यमातून कोणत्या गोलंदाजाचा वापर करण्यात येईल याच्यावरती थोडंसं ट्विस्ट आहे. पण संधी या दरम्यान देऊया ती खऱ्या अर्थानं डीजेला.
आसिफभाई सय्यद, इम्रान भाई यांच्याकडनं आपण बघतोय अमन स्पोर्ट्सच्या सगळ्या खेळाडूंचं कौतुक केलं जातंय ज्यांनी या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान दिलेलं आहे. नेक्स्ट बॅटर केतन मैदानाच्या आत दाखल झालाय नॉन स्ट्राईक एंडवरती. करण फुलटॉस चेंडू होता. या चेंडूवरती पंचांचा नोचा इशारा आलाय. आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमनं आता मागणी केली रिव्ह्यूची. वेस्ट हाईटसाठी आता चेक केलं जाईल. इट्स अ नो बॉल. उघडा डोळे पहा नीट. एक चेंडू असेल फ्री हिट. जैसा चाहे वैसा मारो. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ झाली आहे. टोटल 18 धावा स्कोर कार्ड वरती नोंद आहेत. फ्री हिटचा चेंडू स्ट्राईक एंड वरती बॅटर आहे. धीरज स्ट्राईक एंडवर. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये हा चेंडू पकडलाय पंचांनी. स्वेअर आहे. जास्त लाईन मिस करणारा चेंडूला पनिशमेंट दिली. फ्री हिट कायम असेल. अजून एक अवंतरच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती वाढ. 19. एकोणीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजावरती आक्षेप आलाय. तिसरे पंच आता पुन्हा ऑनस्क्रीन वरती पाहतील. फ्रीडचा चेंडू होता आणि इथे मात्र या चेंडूला आपण बघतोय शॉर्ट थर्ड माइंड मध्ये अडवलं. सिंगल तर मात्र इथे झाली आणि एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 20. 2 बाद 20. या षटकातील आतापर्यंत चेंडू झाले ते 2. म्हणजे अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून 30+ शोधात राहावं लागणार. बॅटिंग करणाऱ्या संघासाठी चांगली संधी आहे. देवळोली एक जबरदस्त गोलंदाजीचा तोपखाना त्यांच्या संघामध्ये आहे आणि त्यांच्यासाठी किमान 30च्या शोधात बॅटरला आता कामगिरी करून दाखवावी लागेल. फिरून मारण्याचा प्रयत्न भन्नाट वेगानं या चेंडूला टाकलं गेलं आणि त्यानंतर आपण बघतोय बॅटर थोडासा अडचणीत आला. लेग बाईच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिंगल. एका धावेना स्कोर कार्ड वरती होईल वाढ. आसिफबाईने सांगितलं पुढच्या वर्षी बेल्सचा कलर पण बदलेल. निळा करूया आपण. जबरदस्त हा देखील चेंडू होता आणि इथे मात्र आपण पाहतोय डॉट चेंडूचा इशारा येतोय. या हंगामामध्ये आपण इलेक्ट्रिक स्कूटी पाहतोय. पुढच्या हंगामामध्ये कदाचित इलेक्ट्रिक फोर व्हीलर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळू शकतं. आसिफबाई मध्ये दम आहे आणि तो दमखम आपण पाहिला. आज मावळचे बरेचसे पाहुणे आले. उद्या पनवेलचे देखील येतील. एकवीस वरती 2. थोडस दडपण आला आता गोलंदाजावरती. पहिल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवणारा गोलंदाज या ओव्हर मध्ये थोडासा अडचणीत आलाय. पण बॅटर देखील कसलेला आहे. एखाद्या मोठ्या फटक्यावरती तो मॅटर देखील करू शकतो. चेंडू उंच गेलाय. चेंडूला लांबी देखील पाहायला मिळाली. मौके पे मारा है दे दनादन छक्का. दिया गेंदबाज को धक्का.
षटकाराच्या जोरावरती आता टोटल 27. ठोक डीजे. दोस्ती चषकामध्ये आता दमदार सुरुवात झालेली आहे. देवळोली संघाच्या बॅटरनं कमबॅक केलंय. पुन्हा आखू टप्प्याचा चेंडू उंच केलाय. चेंडू वाली क्षेत्ररक्षक येतोय. असं वाटलं तो झेल टिपला जाईल पण इथे कॅच सुटलाय. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच हे समीकरण आहे. अशा वेळी आपण पाहतोय पंचांचा इशारा येणं अपेक्षित असेल. आणि आता या सिच्युएशनला आता आउट दिलं गेलंय. 3 धावा तर नक्कीच काउंट केल्या गेल्यात की काय असा प्रश्न आता पडलेला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी आहे सेकंड धावेसाठी. दुसरी रन कंप्लीट आहे की नाही हे चेक केलं जाईल. सेकंड रन साठी रिव्ह्यू घेतलाय. रनआउट साठी रिव्ह्यू पंचांनी घेतलेला आहे. तीन धावा नक्कीच काउंट करण्यात आलेल्या आहेत. चौथ्या धावेसाठी प्रयत्न होताना बॅटर मात्र बाद झाला. आता टोटल पाहिली जाईल. 30 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. विजयासाठी 31 ची गरज असेल. 18 मध्ये 31 ची गरज. 18 चेंडू 31 ची गरज आहे. चेंडू द्या मैदानाच्या आत. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. चला बॅटर पाठवा मैदानाच्या आत लवकरात लवकर. बघा क्षेत्ररक्षण सजवा आता टीम देवळोली. लवकरात लवकर आपण आता ही मॅच सुरू करूया. यानंतर आणखीन एक मॅच आहे. अजय 11 देवळोली संघाला आता 18 चेंडूमध्ये 31 धावा वाचवायच्यात आणि विरोधात पनवेल मोहल्ला या संघाला 18 मध्ये 31 करायच्यात. का रणनीती दोन संघाच्या माध्यमातून आखली जाईल याच्यासाठी आपण मैदानाच्या आत नक्कीच दाखल होऊया. आजच्या रात्रीची हाय व्होल्टेज मॅच आहे. एकीकडे रसायनी परिसर आहे तर दुसरीकडे पनवेल.
गोलंदाज बॉलरचं नाव काय? दर्शन ना? दर्शन गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राईक एंड वरती बॅटर आहे दानियार आणि नॉन स्ट्राईक एंड वरती सहात सहात फहाद. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार आहे. 18 मध्ये 31 धावा रोखायच्यात आणि विरोधात 18 मध्ये 31 करायच्यात. पन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची होतीये सांगता. पहिला चेंडू डॉट गेलाय. आता 17 मध्ये 31. फुल टॉस चेंडू आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आज चेंडू विसावलाय. मिडॉप मध्ये टिपलाय झेल. बॅटिंग टीमनं आता रिव्ह्यूचा वापर केलाय. बेस्ट हाईट चेक केली जाईल. या चेंडूवरती हाईट फॅक्टर काय नक्की आहे हे पाहिलं जाईल. तिकडे कॅच तर कॅरी झालेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी असा निर्णय आला आता तिसऱ्या पंचांचा. म्हणजे बॅटरला परतीचा प्रवास घडवला गेलाय. कॅच कॅरी केला करणनं आणि मोठा बॅटर आता मैदानाच्या बाहेर होतोय. टीम पनवेल मोहल्ला संघाला मात्र इथे जोरदार हादरा. दुसरा चेंडूवरती पहिली विकेट घेणारा गोलंदाज ठरलाय दर्शन. नेक्स्ट बॅटर इस्माईल मैदानाच्या आत. इस्माईल स्ट्राईक एंड वरती. मन्नाट वेग ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये तिखट मारा झालाय. परिस्थिती आता थोडीशी विपरीत पाहायला मिळते टीम पनवेल मस्जिद मोल्ला संघाची. पॉवर प्लेचं षटक. 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव गेलेत. 1 विकेट देखील गोलंदाजानं घेतलेली आहे. आत्मविश्वास त्याचा बुलंद झालेला आहे. पण बॅटरला आता उत्तर द्यावं लागेल. ऑफस्टमच्या लाईन मध्ये जाऊन पिक करण्याचा प्रयत्न पण बराच लाईनच्या बाहेर चेंडूला पकडण्यात आलं आणि पंच सांगतात हा वाईट चेंडू आहे. अवंतरनं आता अकाउंट खुलं झालंय. 18 मध्ये 31 करायच्या होत्या. 1 धाव आली स्कोर कार्ड वरती. शेवटचे चेंडू उरलेत ते 15 आणि करायच्या 30 धावा. पुन्हा एकदा खडे खडे स्ट्रोक लागवण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू भन्नाट वेगानं निर्धाव जातोय. 15 मध्ये 30 ची गरज होती. आता 14 चेंडू 30 धावांची गरज. जबरदस्त गोलंदाजी होतीये टीम देवळोली संघाची. दोस्ती चषकाचा थरार आजच्या रात्रीतला जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा.
आणखीन एक जबरदस्त चेंडू. ऑफ स्टंपची लाईन सातत्याने ठेवण्यामध्ये गोलंदाजाला यश मिळतंय. चांगली पीक, अचूक टप्पा आणि भेदक मारा गोलंदाजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पण इथे मेरिटनुसार आता फटकेबाजी करावी लागणार. टप्प्यावरती जाऊन आक्रमण करणं गरजेचं आहे. एखाद्या मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे, ती टीम पनवेल मस्जिद मोल्ला संघाला. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, प्रयत्न त्याचा थोडासा अपुरा ठरला, पण या चेंडूवरती धाव मिळाली नाही. ही टीम देवळोली संघासाठी जमेची बाजू आहे. 12 चेंडू, आता 30 धावांची गरज. समीर भाई सय्यद यांचा आपण दोस्ती ट्रॉफी मध्ये हार्दिक करूया स्वागत. आइए आप इस मंच पे और इस मैच का लीजिए आनंद. तत्पूर्वी ऐकूया डीजे ला. धावांची गरज आहे. समीर भाई सय्यद यांना पुन्हा एकदा आपण या व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्कवरती आलाय शुभम, आणि स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे फहाद. डेट चेंडूचा पंचांचा इशारा येतोय. या मॅच मधला हा पहिला डेट चेंडू आहे. थोडासा स्पीड आता वाढवावा लागणार गोलंदाजी करणाऱ्या संघाला. दिलेला वेळ तुमचा थोडासा कमी होत चाललेला आहे आणि पंच देखील घड्याळाच्या काट्यावरती लक्ष देऊन आहेत. चेंडू आसमानी सफर करतोय, लांबी कमी आहे. फटका फसला. गोलंदाज स्वतःच्या फॉलो मध्ये टिपतोय, झेल आणि संपतोय. बॅटरचा संपलाय खेळ. डीजे यासीन नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत दाखल झालाय. 11 मध्ये आता 30 धावांची गरज. 11 चेंडू 30 धावसंख्येची गरज. यासीन को दमखम दिखाना पडेगा. आक्रमण करावं लागणार यासीनला, जबाबदारी आहे. आणि आपण बघतोय चौथ्या क्रमांकावरती आलेला बॅटर, मधल्या फळीचा फलंदाज. पुन्हा एकदा भन्नाट वेगानं ऑप्शनच्या लाईनला मात्र जबरदस्त पिक केलंय ते या देवळोलीच्या गोलंदाजानं. अजय 11 देवळोली. जबरदस्त गोलंदाजीचा नजारा आजच्या रात्रीमध्ये या सगळ्या खेळाडूंनी दाखवलाय. बॅक टू द बॉलर. या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, गोलंदाजानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील केला, पण सिंगल आली. टीम आयशा 11 बारापाडा संघाच्या कॅप्टनला मी विनंती करेल, आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन रेडी राहा. 9 चेंडू 29 धावसंख्येची गरज. चेंडू उंच गेलाय. खडे खडे स्ट्रोक पाहायला मिळतो. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू, पण कॉलिंग फसलाय 2 क्षेत्ररक्षकांमध्ये. सिंगलचं रूपांतर आता डबल मध्ये झालंय. या 2 धावांच्या मदतीनं स्कोअरकार्ड वरती वाढ.
टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 2 बाद 4. विजयासाठी 8 मध्ये करायचे आता 27. लोअर फुल टॉस, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय, सिंगल फक्त मिळाली. अब एक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं मेरे दो, चौके छक्के मारने पडेंगे. शेवटचे चेंडू उरलेत 7 आणि विजयासाठी करायच्यात 26 धावा. इथून 4 मोठे फटके आता सजवावे लागणार बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्ट्राईक एंडवरती डाव्या हाताचा फलंदाज देखील आहे. नेहमी असं म्हटलं तर डाव्या हाताचे बॅटर थोडंसं गोलंदाजासाठी डोकेदुखी ठरतात. आक्रमण करण्यासाठी ओळखला जाणारा हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे. पण ऑफस्टॉमच्या लाईन मध्ये काय तिखट गोलंदाजी होतीये. परिस्थिती आता विकट झालेली आहे. ती खऱ्या अर्थानं टीम पनवेल मस्जिद मोला संघाची. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 26 धावसंख्येची गरज. 26 धावा शेवटच्या 6 चेंडू मध्ये मात्र पूर्ण करायच्यात. नेक्स्ट बॉलर दीपेश गोलंदाजी मार्गवरती आलाय. 6 मध्ये करायच्यात 26. आयशा 11 बारापाडा संघाच्या कॅप्टनला मी आता शेवटचा आणि अंतिम कॉल करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन रेडी राहा. ही मॅच संपल्या लगेच टॉस केला जाईल. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज तयार आहे. स्ट्राईक एंडवरती हार्ड हिटर फलंदाज इस्माईल, ज्याच्या बॅट मधनं 4 मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे टीम पनवेल मस्जिद मोल्ला संघाला. टप्प्यात आला आणि कार्यक्रम केलाय. काय मारलाय, जबरदस्त A1 क्वालिटीचा दोस्ती चषकाचा ब्रँडेड षटकार. एक तेरी तो एक बेरी, ठोक डीजे आलाय षटकार. या 6 धावांनी आता मार्केटमध्ये पुन्हा एकदा परतीचा प्रवास केलाय क्रिकेटच्या या पटलावरती. टीम मस्जिद मोल्ला पनवेल संघानं 11 धावा लागला स्कोर कार्डवरती. आता विजयासाठी 5 मध्ये करायच्यात 20. शेवटचे 5 चेंडू 20 धावा. कमबॅक होऊ शकतं आणि मी करून दाखवू शकतो हे बॅटरनं मात्र आता सिद्ध केलेलं आहे. अख्खू टप्प्याचा चेंडू ऑप्शनच्या लाईन मध्ये टाकलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. पुन्हा एकदा खडे खडे स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न. डॉट चेंडूचा इशारा. 5 मध्ये 20 ची गरज होती. आता चेंडू उरले 4 आणि करायच्यात 20 धावा. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी आहे. वेकेंड एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. म्हणजे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्याचा प्रयत्न आणि असं म्हणतात प्रयत्नार्थी परमेश्वर. 2 धावसंख्येनं पुन्हा एकदा वाढ होतीये की 2 धावा आल्यात. 3 चेंडू आता 18 धावसंख्येची गरज. शेवटचे 3 चेंडू 18 धावा. तीनला 3 षटकार आले तर समीर भाई सय्यद यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस. पण इथे ऑफस्टमच्या लाईनच्या बाहेर पंच पनिशमेंट देताना वाईट चेंडूचा इशारा. दडपण दोन्ही खेळाडूंवरती आहे. बॅटरवरती तेवढंच आहे आणि गोलंदाजावरती तेवढंच आहे. 3 चेंडू आता 17 धावसंख्येची गरज.
पुन्हा एकदा ऑफस्टमच्या लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्नात वाईट चेंडूचा इशारा. लगातारचा दुसरा स्वेअर आहे. 3 चेंडू 16 धावसंख्येची गरज. 3-16. 16 का डोला. छाती मोजायला लागेल पण जिगरा टायगरच्या माध्यमातून फटकेबाजी करावी लागणार. जबरदस्त चेंडू. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू आपण पाहतोय. आणि पंचांनी आता रिव्हचा वापर केलाय. पंच चेक करतायत वाईट चेंडू आहे की नाही. तिसरे पंच. बॅटिंग टीमचा रिव्ह कदाचित लॉस झालाय पण पंचांकडे ती मुभा आहे. कधी कोणत्या क्षणी ते घेऊ शकतात आणि त्यांनी वापरलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्णय आला आता पंचांचा. म्हणजे शेवटचे आता उरले 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. क्रिकेट क्षणात हसवतो तर क्षणात रडवतो. क्रिकेट प्रत्येकाला हवावंसं वाटणारा खेळ आहे. कधी आनंद देतो तर कधी दुःख. पुन्हा भन्नाट वेग. टप्प्यावरती आक्रमण करताना पुन्हा बॅटरनं या चेंडूला निर्धाव खेळलाय. 1 चेंडू आता 16 धावांची गरज. एखादा खराब चेंडू पुन्हा एकदा परतीचा प्रवास घडू शकतो. पण एखादा लिगल चेंडू या मॅच मध्ये अडचणीत आणू शकतो अपोजिट संघाला. इथे मात्र षटकार जरूर आला पण मॅच जवळजवळ 10 या आकड्यांनी 10 या धावांनी गमवावी लागली टीम पनवेल मस्जिद मोल्ला या संघाला. या मॅच मध्ये समीर भाई सय्यद यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि त्यानंतर खेळाडूला सन्मानित चिन्ह देऊन आपण त्याचा गुणगौरव करणार आहोत. तत्पूर्वी ऐकूया डीजेल आणि त्यानंतर मायक्रोफोन वरती येतील आकाश देशमुख सर.